टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घेतलं जातंय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या पद्धतीने अवमान केला गेला ते पाहता मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा इंडिया आघाडीने दिलेला होता आणि आता या सगळ्या आंदोलक इंडिया आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते त्यांना खानविलकर पेट्रोल पंप परिसरामध्ये जमण्याचं आवाहन आहे ते 3 वाजता करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार हे सगळे आंदोलक या ठिकाणी जमा झाले होते। खरं तर पहाटेपासूनच जे इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले जे कार्यकर्ते आहेत ते मात्र अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये दिसत आहेत। 3 वाजता जी टायमिंग दिली होती त्यानुसार हे काही कार्यकर्ते हळूहळू गट्ट्यागट्ट्याने या ठिकाणी येत आहेत आणि या सर्वांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। आपण बघू शकतो या सगळ्या प्रकारामुळे खानविलकर पेट्रोल पंप परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी पोलिसांकडून देखील हुकुमशाही केली जाते असा आरोप देखील या सगळ्या आंदोलकांकडून केला जातो। मात्र आपण बघतोय जरी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सकाळपासूनच किंवा पहाटेपासूनच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असलं तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील जे कार्यकर्ते आहेत ते मात्र अजूनही आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हळूहळू हे सगळे कार्यकर्ते आता आंदोलनासाठी बाहेर पडत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पोलिसांना देखील कसरत करावी लागते। हे आंदोलक कुठे आहेत, कुठून बाहेर येत आहेत हे कळत नाही आणि त्यामुळे हे ताब्यात या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू करण्यात आली आहे। आपण बघतोय जे काही संशयास्पदरित्या इथं फिरतायत त्यांना देखील पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाते। ते इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत का हे तपासलं जाते आणि एकूणच आपण बघतोय कोणीही या ठिकाणी आंदोलन करणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे गोंधळाची काहीशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि जरी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पहाटेपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्याचं सत्र सुरू केलेलं असलं तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते मात्र अजूनही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं देखील दिसतंय। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।